नमस्कार रसिक प्रेक्षको. टेक्निकल फंडा देवदीक्षित म्हणजेच गंमत जगण्याची या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच आपण छावा चित्रपटाचा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनीच अगदी भरभरून प्रतिसाद दिलात. असंच तुमचं प्रेम राहू द्या हीच तुम्हा सर्वांना विनंती आहे. तर काल जो व्हिडिओ टाकलेला होता मी छावा चित्रपटासंबंधी, तर या छावा चित्रपटानं काल रिलीज झाल्याबरोबर सर्वच बाबतीमध्ये रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. मग तो कमाईच्या बाबतीत असेल, अथवा गर्दीच्या बाबतीत असेल, अथवा कथानकाच्या बाबतीत असेल, किंवा चित्रपटाच्या क्वालिटीबाबत असेल, तर सर्वच स्तरावरती हा चित्रपट अत्यंत चांगला आणि जमेची बाजू ठरला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बांधवांसाठी जे काही उच्च प्रतीचं बलिदान दिलंय, त्या बलिदानाची ही शौर्यगाथा म्हणजेच हा छावा हिंदी चित्रपट. तर मी तर म्हणेन सर्वांनीच आवर्जून हा चित्रपट बघायला हवा. अगदी सहकुटुंब सहपरिवार तुम्ही हा चित्रपट बघू शकता. या चित्रपटामध्ये अश्लील किंवा किळसवाना कुठलाही प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार नाही. संपूर्ण परिवारासोबत तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. परिवाराला चित्रपट दाखवण्याचा आणखी एक उद्देश असा आहे की या चित्रपटामुळं आपला खराच इतिहास काय होता, संभाजीराजे कोण होते, छत्रपती शिवाजी राजानंतर त्यांनी राज्य कसं सांभाळलं, त्यांनी या राज्याबाबत काय काय धोरणं आखली आणि ती कशी पूर्णत्वास नेली, ह्या सगळ्या गोष्टीचं चित्रीकरण आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळं भावी पिढीला एक चांगला आदर्श घडवण्यासाठी, एक चांगलं वळण देण्यासाठी, एक चांगली संस्कृती समजण्यासाठी आपण हा चित्रपट सहकुटुंब पाहणं आवश्यक आहे. तर कालपासून चित्रपटाला तुफान गर्दी होते. प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडलेला आहे. चित्रपट अतिशय चांगला आणि दर्जेदार बनलेला आहे. यातील कुठलाही सीन काल्पनिक वाटत नसून आपण घटना घडताना तिथं होतो की काय असा जणू आपल्याला भास या चित्रपटामध्ये होतो. त्यामुळं हा चित्रपट प्रत्येक भारतीयानं आवर्जून पाहायला हवा असं मी म्हणेन. तर या चित्रपटाला एवढा भरभरून जो प्रतिसाद मिळतो आहे, त्या प्रतिसादाबाबत प्रेक्षकांचं काय मत आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर प्रेक्षक काय म्हणतात ते आता आपण बघूया आणि मग आपल्याला कळेल की छावा चित्रपट खरंच प्रेक्षकांच्या पसंतीस कशा प्रकारे आणि कितपत उतरलेला आहे. तर बघूया ही प्रेक्षकांची काही मतं. काय आवडलं? कसं जगायचं ते शिवाजी राजांनी सांगितलं आणि कसं मारायचं हे छत्रपती संभाजी. ऍक्टिंग कशी वाटली विकी कौशलची? ऍक्टिंग मस्त होती. स्टोरी, डिरेक्शन, म्युझिक? स्टोरी मस्त होती. स्टोरी पण काय विशेष नव्हता. काय सांगाल, 5 पैकी किती स्टार द्याल? 5 पैकी 4 देईन. एक मार्क कमी केला तो कशासाठी? हिंदीत नव्हता पिक्चर. ओके, थँक्यू. कसा वाटला मूवी? छान वाटलं. काय आवडलं सगळ्यात जास्त मूवीमध्ये? संभाजी महाराज. संभाजी महाराज. कसं काम केलं विकी कौशलने? खूप मस्त. थँक्यू. कसा वाटला मूवी? एक नंबर. छत्रपती संभाजी महाराज की जय. कसा वाटला मूवी? मूवी एक नंबर आहे. प्रत्येक शिवछत्रपतींचा जो प्रेम आहे, जो इतिहास आहे, तो असे ग्रेट ॲक्टर विकी कौशल सारखे जगाच्या समोर आणतात आणि खरा शिवरायांचा छावा कसा आहे हे आपल्याला दिसतं. खूप आवडला मूवी. 5 पैकी किती स्टार द्याल? 5 पैकी 5 काय 10 स्टार देतो मी. हा पिक्चर, दिग्दर्शन, म्युझिक पाहिजे सगळा संपूर्ण सस्पेन्स. मस्त. डायलॉग कसे? मस्त. तरी आता पिक्चरबद्दल एखाद्याशी ही गोष्ट पिक्चरमधली सगळ्यात जास्त आवडली किंवा ही तास अंगावरती काटा आला असं काय? म्हणजे काय 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 या पिक्चरमधला एखादा सीन बघितल्यावरती अंगावरती काटा आला, असं विशेष वाटलं, भव्य वाटलं असं? अशी जीप वगैरे काढताना संभाजी महाराजांची खूप म्हणजे हे झालं. शेवटची 20 मिनिटं कशी होती? एकदम पूर्ण रडायलाच येत होतं. काटांवर रडाय, डोळ्यात पाणी येत होतं. बाकी सगळ्यांची ऍक्टिंग वगैरे कशी? मस्त आहे. बलिदान मास का पाळायचा ती शेवटची 20 मिनिटं बघून समजतंय. आज म्हणजे हिंदू राजा कसा होता, ज्यानं म्हणजे आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय. का जगतोय
ते एक पिक्चरची शेवटची 20 मिनिटं बघून समजते. एकदम मस्त होता आणि शेवट खूपच माझ्या राजाचा म्हणजे अश्रू अनावर झाले. म्हणजे आज पण आत्ता पण मला म्हणजे शब्दच नाहीत. म्हणजे माझा राजा असा होता, म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती असे होते ना की अख्ख्या जगावर भारी पडते, अख्ख्या जगावर राज्य करतील. आणि अजूनही आत्ताच्या महाराष्ट्रावर, आत्ताच्या आमच्या तरुणांवर राज्य करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शंभूराज. अप्रतिम पिक्चर. पहिल्यांदा उत्तेकर साहेबांचं धन्यवाद देतो की त्यांनी जगासमोर संभाजी महाराजांचा इतिहास मांडला. ह्याच्या अगोदर कधी हा इतिहास झाला नाही आणि अक्षरशः अंगावर काटा. हिंदू धर्मासाठी जगणं आणि मरणं महाराजांकडनं खरंच शिकण्यासारखं होतं आणि त्यांनी जे बलिदान दिलंय ते कधीच आणि ते भरून निघूच शकत नाही. हँड्स ऑफ. ऍक्टिंग वगैरे कशी वाटते सगळ्यांची? अप्रतिम अप्रतिम. म्हणजे विकी कौशलजींनी जो रोल केलाय ना, आई शपथ म्हणजे वाखाणण्याजोगं. त्यांना जी अटक झाली त्याच्यानंतर जे त्यांच्यावरती अत्याचार केलेले आहेत, अप्रतिम. डोळ्यातनं पाणी आलं अक्षरशः. सॅल्यूट उत्तेकर सरांना. तर रसिक प्रेक्षक हो, या होत्या काही प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया. तुम्ही चित्रपट पहा, तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया अशाच नवनवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.